Hi students, today we start our lecture from the lesson number 5 towards green energy. म्हणजेच हरित ऊर्जेच्या दिशेने. आता ही जी हरित ऊर्जा आहे किंवा ग्रीन ऊर्जा म्हणजे नेमके काय हे आधी आपण समजून घेऊयात. हरित ऊर्जा म्हणजे अशा प्रकारची ऊर्जा की ज्यामुळे कोणत्याही प्रकारची पर्यावरणीय समस्या ही उद्भवत नाही, जसे की प्रदूषण. मग ग्रीन एनर्जी म्हणजे काय आपल्याला काय सांगता येईल? Green energy is that energy in which there is no pollution during the generation. म्हणजे ही ऊर्जा निर्माण करत असताना कोणत्याही प्रकारचे प्रदूषण किंवा पर्यावरणीय समस्या ही उद्भवत नाही, म्हणजेच पर्यावरणाची हानी होत नाही आणि म्हणूनच अशा ऊर्जेला ग्रीन एनर्जी किंवा हरित ऊर्जा असे म्हटले जाते. आले लक्षात? मग ग्रीन एनर्जीची उदाहरणे जी आहेत ती आपल्याला काय काय सांगता येतील? तर ती आहेत पहा, एनर्जी फ्रॉम वॉटर रिझर्वायर, एनर्जी फ्रॉम सन, एनर्जी फ्रॉम विंड, एनर्जी फ्रॉम बायोफ्युएल्स, सूर्यापासून मिळणारी ऊर्जा, त्याचबरोबर वाऱ्यापासून मिळणारी ऊर्जा ज्याला आपण पवन ऊर्जा असे म्हणतो, किंवा जलसाठ्यापासून मिळणारी ऊर्जा. तुमच्या लक्षात आलं असेल, वारा असेल, सूर्य असेल किंवा सूर्यापासून मिळणारी ऊर्जा असेल किंवा पाण्यापासून मिळणारी ऊर्जा असेल, हे जे काही ऊर्जेचे स्रोत आहेत हे आपल्याला अमर्यादित स्वरूपामध्ये उपलब्ध असतात किंवा आपल्याला पुन्हा नव्याने ते उपलब्ध होऊ शकतात. म्हणजेच हे कधीही न संपणारे असे ऊर्जेचे काय आहेत? स्रोत आहेत. आणि म्हणूनच आता आपल्याला या दृष्टीने विचार करणे अतिशय आवश्यक आहे आणि म्हणूनच आपल्या लेसनचे नाव काय आहे? टुवर्ड्स ग्रीन एनर्जी, हरित ऊर्जेच्या दिशेने आता आपल्याला विचार करणे आवश्यक आहे किंवा अशा एनर्जी सोर्सेसचा उपयोग करून आपल्याला जास्तीत जास्त एनर्जी कशा पद्धतीने निर्माण करता येईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी या लेसनमध्ये आपण जे मुद्दे अभ्यासणार आहोत ते कोणकोणते आहेत? यूज ऑफ व्हेरियस एनर्जी सोर्सेस, जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी, प्रोसेस ऑफ जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड एन्व्हायरमेंट. पहा, सुरुवातीला या ठिकाणी कॅन यू रिकॉल मध्ये काही क्वेश्चन्स आहेत की जे तुमच्या प्रिव्हियस नॉलेजवर आधारित आहेत. त्यातील फर्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज एनर्जी? एनर्जी म्हणजे काय? The capacity to do work is called as the energy. एखादे कार्य करण्याची क्षमता यालाच आपण काय म्हणतो? ऊर्जा असे म्हणतो. What are the different types of energy? एनर्जीचे वेगवेगळे प्रकार कोणकोणते आहेत? तर kinetic energy and potential energy, these are the types of energy. What are the different forms of energy? एनर्जीची वेगवेगळी रूपं कोणकोणती आहेत? मग आपल्या रूपे काय सांगता येतील बरं एनर्जीचे? तर लाईट एनर्जी आहे, साऊंड एनर्जी आहे, त्याचबरोबर केमिकल एनर्जी आहे, न्यूक्लिअर एनर्जी. ऑल दीज आर द फॉर्म्स ऑफ एनर्जी. साऊंड एनर्जी आपल्याला सांगता येईल या ठिकाणी, हो की नाही? म्हणजे एनर्जीचे हे काय आहेत? वेगवेगळे फॉर्म्स आहेत, रूप आहेत. नेक्स्ट पॉइंट, एनर्जी अँड यूज ऑफ एनर्जी. आता जर आपण पाहिलं की मानवाच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत, म्हणजेच त्याच्या ज्या बेसिक नीड्स आहेत त्या कोणकोणत्या आहेत? तर त्या आहेत फूड, शेल्टर अँड क्लॉथ, अन्न, वस्त्र आणि निवारा. आता ह्या गरजांबरोबरच एनर्जी ही सुद्धा काय झालेली आहे? बेसिक नीड झालेली आहे किंवा प्रायमरी नीड आहे असे आपण या ठिकाणी सांगू शकतो. आपल्याला विविध कारणांसाठी वेगवेगळ्या एनर्जीची ही जी काही वेगवेगळी रूपे आहेत किंवा फॉर्म्स ऑफ एनर्जी जे आहे तिचा उपयोग हा होत असतो. म्हणजे कधी आपल्याला मेकॅनिकल एनर्जी हवी असते, कधी केमिकल एनर्जी, कधी साऊंड एनर्जी, लाईट एनर्जी, कधी हीट एनर्जी. या एनर्जीचे हे जे वेगवेगळे फॉर्म्स आहेत हे आपल्याला आपल्या काही कामांसाठी आपल्याला हवे असतात आणि मग आपण त्यांचा काय करून घेतो? उपयोग करून घेत असतो. मग आता ही जी एनर्जी आहे ही कशा पद्धतीने निर्माण केली जाते हे आपल्याला या लेसनमध्ये शिकायचे आहे. पहा, एनर्जीचा जो काही एक नियम आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी त्याला म्हटले जाते, तो काय आहे? एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर टू बी डिस्ट्रॉइड, इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर अँड द टोटल एनर्जी इन द युनिवर्स ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजेच ऊर्जा निर्माण करता येत नाही, ती नष्टही करता येत नाही,
तिचे फक्त एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर करता येते, असा हा ऊर्जा अक्षयतेचा नियम आहे, ज्याला आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी असे म्हणतो. मग आता तुम्ही काही मागील इयत्तांमध्ये वेगवेगळे सोर्सेस ऑफ एनर्जी जे आहे ते अभ्यासलेले आहेत. मग या लेसनमध्ये आपल्याला काय शिकायचे आहे, तर इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे ती कशा पद्धतीने प्रोड्यूस केली जाते किंवा कोणकोणत्या पद्धती त्यासाठी युटिलाइज किंवा कोणकोणत्या पद्धती आहेत की ज्या पद्धतींद्वारे ही इलेक्ट्रिकल एनर्जी निर्माण केली जाते, त्या पाठीमागे असणारे जे काही सायंटिफिक प्रिन्सिपल आहे ते काय आहे, त्याचे ॲडव्हान्टेजेस असतील किंवा डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, पर्यावरणाला त्या पूरक आहेत का, पर्यावरण स्नेही आहेत का, हेही आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहे. ठीक आहे. वेअर डू वी यूज इलेक्ट्रिकल एनर्जी इन अवर डे टू डे लाईफ. आपण जर पाहिलं तर अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्याला आपल्या घरामध्ये किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ह्या इलेक्ट्रिकल एनर्जीचा वेळोवेळी उपयोग हा होत असतो. आपल्या बऱ्याचशा अशा काही गरजा आहेत की ज्या इलेक्ट्रिकल एनर्जी नसेल तर त्या अडून राहतात किंवा आपल्याला त्या जर कधी घरामध्ये लाईट नसेल तर आपल्याला बऱ्याचशा समस्यांना तोंड द्यावं लागतं, पहा, हो की नाही. म्हणजेच इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे ती आता आपली काय बनलेली आहे, प्रायमरी नीड बनलेली आहे. मग ही जी इलेक्ट्रिकल एनर्जी आहे ती कशा पद्धतीने प्रोड्यूस केली जाते हे आपल्याला या ठिकाणी शिकायचे आहे. मग तोच मुद्दा आपण पाहणार आहोत, जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जीचे जनरेशन कशा पद्धतीने केले जाते. आता या ठिकाणी एक प्रिन्सिपल वापरलेला आहे आणि त्या प्रिन्सिपलचं नाव आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. प्रिन्सिपल म्हणजेच काय, तर तत्व. ठीक आहे. जे तत्व या ठिकाणी युटिलाइज केलेलं आहे किंवा वापरलेलं आहे ते तत्व आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ज्या शास्त्रज्ञांनी हे तत्व सगळ्यांसमोर मांडलं त्या शास्त्रज्ञांचे नाव आहे मायकल फॅरेडे. तर मायकल फॅरेडेने काय सांगितलेलं होतं किंवा त्यांच्या मते जेव्हा मॅग्नेटिक फील्ड जे आहे, आता मॅग्नेटिक फील्ड तुम्हा सर्वांना माहिती आहे की मॅग्नेटच्या सभोवताली मॅग्नेटिक फील्ड असते, म्हणजे चुंबकीय क्षेत्र असते, हो की नाही. मग जेव्हा एखाद्या कंडक्टर मधून, म्हणजेच इलेक्ट्रिक कंडक्टर जो आहे की ज्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी ही वाहून जाऊ शकते, असा जो इलेक्ट्रिकल कंडक्टर आहे त्यामधून जेव्हा विद्युत ऊर्जा वाहत असते तेव्हा त्याच्या सभोवताली काय होणार आहे, तर मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते प्रोड्यूस होणार आहे. मग ह्या प्रिन्सिपलनुसार whenever magnetic field around a conductor changes, म्हणजेच या कंडक्टरच्या सभोवतालचं जे काही मॅग्नेटिक फील्ड आहे ते जेव्हा बदलत जाते त्यावेळेस त्या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स निर्माण होतो. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय, विभवांतर निर्माण होते आणि विभवांतर निर्माण झाले की इलेक्ट्रिक करंट जो आहे किंवा इलेक्ट्रिसिटी जी आहे ती प्रोड्यूस करता येते. मग आता हे मॅग्नेटिक फील्ड चेंज होण्यासाठी दोन पद्धती आहेत. देर आर टू वेज टू चेंज द मॅग्नेटिक फील्ड अराउंड दी कंडक्टर. आता कंडक्टर आणि मॅग्नेट या दोघांमध्ये आपण पाहणार आहोत. इफ अ कंडक्टर इज स्टेशनरी अँड मॅग्नेट इज रोटेटिंग. पहा, म्हणजे जो कंडक्टर आहे तो स्टेशनरी आहे, स्थिर आहे, आणि मॅग्नेटला जर आपण रोटेट केलं तर काय होणार आहे, द फील्ड अराउंड द कंडक्टर चेंजेस. म्हणजेच त्या कंडक्टरच्या सभोवतालचं जे काही मॅग्नेटिक फील्ड आहे ते काय होणार आहे, चेंज होणार आहे आणि त्या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स निर्माण होईल. इलेक्ट्रिक करंट आपल्याला प्रोड्यूस करता येईल किंवा इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होईल. हा झाला पहिला मार्ग. दुसरा मार्ग काय झालेला आहे की ज्यामध्ये सुरुवातीला आपण पहिला जो पाहिला त्यामध्ये कंडक्टर जो आहे तो स्थिर होता, स्टेशनरी होता एका जागेवर, आणि मॅग्नेट रोटेट होत होता. आता मात्र काय होणार आहे, कंडक्टर जो आहे तो आपल्याला रोटेट करता येईल आणि मॅग्नेट स्थिर ठेवता येईल. म्हणजे मॅग्नेट स्टेशनरी राहील आणि कंडक्टर जो आहे तो काय होणार आहे, रोटेट होणार आहे. आणि मग ह्या केसमध्ये सुद्धा काय होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते चेंज होईल आणि मॅग्नेटिक फील्ड चेंज झाल्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स त्या ठिकाणी प्रोड्यूस होईल आणि पोटेन्शियल डिफरन्स निर्माण झाल्यामुळे इलेक्ट्रिक करंट जो आहे किंवा इलेक्ट्रिक पॉवर जी आहे ती जनरेट होणार आहे. आणि ज्या मशीनमध्ये ही इलेक्ट्रिक पॉवर जनरेट केली जाते त्या मशीनचे नाव आहे इलेक्ट्रिक जनरेटर. त्याला काय म्हटले जाते, इलेक्ट्रिक जनरेटर, किंवा मराठीमध्ये आपण त्याला जनित्र असे म्हणतो. आले लक्षात. दोन वेज काय सांगितले, कंडक्टर इज स्टेशनरी अँड मॅग्नेट इज रोटेटिंग. मॅग्नेटिक फील्ड चेंज, पोटेन्शियल डिफरन्स प्रोड्यूस, इलेक्ट्रिक करंट इज ऑल्सो प्रोड्यूस. दुसरा वेज काय आहे की
magnet stationary and conductor is rotating किंवा conductor is moving, then also the field around the conductor changes. Thus in both the cases potential difference is created across the conductor. The electric power generating and the machine which is used to produce the electricity is the electric generator. म्हणजे या तत्वावर कार्य करणारे जे काही यंत्र या ठिकाणी वापरले जाते त्याला इलेक्ट्रिक जनरेटर किंवा जनित्र असे म्हटले जाते. पुढे पाहूयात. पहा या ठिकाणी हा जो आहे तो मॅग्नेट आहे, त्याच्या सभोवताली काय प्रोड्यूस झालेला आहे, मॅग्नेटिक फील्ड. हा जो आहे तो काय आहे, कंडक्टर आहे. ही जी वायर आहे ती काय आहे, कंडक्टर आहे. कॉईल या ठिकाणी दाखवलेली पहा. मग आता जेव्हा मॅग्नेट रोटेट केला जाईल त्यावेळेस काय होणार आहे, हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे हे मॅग्नेटिक फील्ड बदलणार आहे आणि त्या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो निर्माण होईल. आणि या व्होल्टमीटरद्वारे आपल्याला हा पोटेन्शियल डिफरन्स चेंज वाढलेला किंवा कमी झालेला जो आहे तो पाहायला मिळेल. तर ज्या वेळेस मॅग्नेट स्थिर असेल आणि हा जो कंडक्टर आहे तो जर आपण मूव्ह केला तर त्यावेळेस सुद्धा हे मॅग्नेटिक फील्ड काय होणार आहे, चेंज होणार आहे आणि त्या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो प्रोड्यूस होणार आहे. आले लक्षात. आता हे जे लार्ज जनरेटर्स इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स मध्ये उपयोगात आणले जातात किंवा वापरले जातात त्या ठिकाणी एक टर्बाइन जो आहे तो टर्बाइन सुद्धा प्रेझेंट असतो पहा. म्हणजे जे मोठमोठे पॉवर प्लांट्स आहेत की ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक जनरेटरचा वापर करून इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे ती प्रोड्यूस केली जाते. ती प्रोड्यूस करत असतानाच त्या ठिकाणी मोठमोठे टर्बाइन्स असतात. टर्बाइन्स म्हणजेच काय, तिथे आकृतीमध्ये तुम्हाला दिसत आहे पहा, स्टीम टर्बाइन आहे. तर अशा आकाराचे टर्बाइन्स असतात की जे जनरेटरमध्ये असणारा जो काही मॅग्नेट आहे त्याला रोटेट करण्याचे काम करतात. मग त्यासाठी या टर्बाइनवर ब्लेड्स असतात. ही जी पाती आहे त्याला ब्लेड्स असे म्हटले जाते. When a flow of liquid or gas is directed on the blades of turbine, म्हणजे एखाद्या द्रव किंवा वायू पदार्थाचा झोत जो आहे म्हणजे खूप कमी जागेतून अतिशय प्रेशरने हे द्रव किंवा वायूचा झोत जो आहे तो या पात्यांवर सोडला जातो आणि त्यामुळे ही पाती जी आहे ती फिरायला काय होतात, सुरुवात होते किंवा ती फिरू लागतात. इट रोटेट्स बिकॉज द कायनेटिक एनर्जी ऑफ द फ्लो, म्हणजे खूप जोरामध्ये ते या टर्बाइन्सवर सोडले जातात त्यामुळे ते टर्बाइन्सची पाती जी आहे ती फिरू लागतात. दिस टर्बाइन इज कनेक्टेड टू इलेक्ट्रिक जनरेटर. आणि आता ही पाती जेव्हा फिरायला सुरुवात होते किंवा हा टर्बाइन जेव्हा रोटेट होतो त्यावेळेस हा जो टर्बाइन आहे तो कशाला जोडला गेलेला आहे, तर इलेक्ट्रिक जनरेटरला. Thus the magnet in electric generator also starts rotating. आणि मग इलेक्ट्रिक जनरेटर मध्ये असणारा जो काही मॅग्नेट आहे हा टर्बाइन रोटेट झाल्यामुळे तो मॅग्नेट सुद्धा रोटेट व्हायला सुरुवात होते. मॅग्नेट रोटेट झाल्यामुळे त्या सभोवतालचं जे काही मॅग्नेटिक फील्ड आहे ते काय होणार आहे, चेंज होणार आहे. मॅग्नेटिक फील्ड चेंज झाल्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स निर्माण होणार आहे आणि पोटेन्शियल डिफरन्स निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे ती प्रोड्यूस होणार आहे. लक्षात ठेवायचे की या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते चेंज होणे आवश्यक आहे. एकदा का मॅग्नेटिक फील्ड चेंज झालं की त्या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स निर्माण होईल आणि पोटेन्शियल डिफरन्स निर्माण झाल्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जी ही प्रोड्यूस होणार आहे. ठीक आहे. Thus the magnet in electric generator starts rotating and electrical energy is produced. ठीक आहे. या ठिकाणी ही जी डायग्राम आहे टर्बाइनची ही व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. This method of electric energy generation can be represented as below. आता या ठिकाणी तुम्हाला दाखवले पहा, फ्लो चार्ट दाखवलेला आहे. प्रॉपर एनर्जी सोर्स टू रन टर्बाइन. मग आपल्याला जो काही एनर्जी सोर्स आवश्यक असतो तो कशासाठी आवश्यक असतो, तर ही टर्बाइनची जी पाती आहे ती पाती रोटेट होणं किंवा मूव्ह होण्यासाठी आपल्याला हे एनर्जीचे सोर्सेस जे आहेत ते आवश्यक असतात. एकदा का तो टर्बाइन रोटेट व्हायला सुरुवात झाली की काय होणार आहे, जनरेटर मध्ये असणारे जे मॅग्नेट आहे ते सुद्धा काय होणार आहे, रोटेट होणार आहे. आणि मग मॅग्नेट रोटेट झाल्यामुळे काय होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड चेंज होणार आहे आणि त्या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स प्रोड्यूस होईल, इलेक्ट्रिकल एनर्जी सुद्धा निर्माण होणार आहे. मग हा फ्लो चार्ट सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवा. प्रॉपर एनर्जी सोर्स टू रन टर्बाइन, देन टर्बाइन रोटेट होईल, त्यानंतर जनरेटर मध्ये असणारा मॅग्नेट रोटेट होणार आहे अँड देन इलेक्ट्रिकल एनर्जी इज प्रोड्यूस्ड.
आले लक्षात? अशा पद्धतीने आपल्याला या